13 जुलै रोजी महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार विषयक 3 GR प्रसिद्ध केलेले आहेत आणि या GR नुसार महाराष्ट्रातल्या अत्यंत तळागाळातल्या बांधकाम कामगारांची जी मुलं आहेत मुली आहेत त्यांना जे 10वी पर्यंत 9वी पर्यंत आणि महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतची शिष्यवृत्ती म्हणा किंवा शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणा मिळत होतं, पण आता ते 8वी पर्यंत पूर्णपणे बंद केलेलं आहे आणि 8वी पर्यंतच्या मुलांना ते पिशव्या देणार आहेत, साहित्य देणार आहेत। दुसऱ्या बाजूला त्यामध्ये ते GR मध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे। दुसरा GR असा आहे की त्यांना तो निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नव्हता, कारण नवीन येणाऱ्या देशामधले जे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये असं नमूद आहे की स्त्रियांना महिलांना प्रसूतीच्या काळातली आर्थिक सहाय्याची भूमिका सरकारने पार पाडली पाहिजे, म्हणून त्यांनी ते 25,000 रुपये केलेले आहेत। तिसरं असं आहे की आता हा कायदा मी बऱ्याच वेळा सांगितलेला आहे की बांधकाम कामगारांचा कायदा सध्या रद्द झालेला आहे कायदेशीर दृष्ट्या, परंतु त्यांनी जो नवीन कायदा आणलेला आहे त्याचा त्यांनी कायद्याचा मसुदा जाहीर केलेला आहे आणि त्या मसुद्यावर येणाऱ्या हरकती विचारात घेऊन त्याचा पूर्ण निर्णय अजून महाराष्ट्र सरकार करणार आहे। त्यामुळे बांधकाम कामगारांच्या सुद्धा ज्या सगळ्या बाकीच्या योजना आहेत त्यांचं भवितव्य सुद्धा त्यानंतर ठरणार आहे। आज त्यांनी फक्त शैक्षणिक सुविधाबद्दलचा GR काढलेला आहे, याचा अर्थ असा आहे की इतर सगळ्या योजना सुरू आहेत आज, मग मृत्यू संबंधीचे लाभ असतील, लग्नाबद्दलचे असतील ते लाभ आहेत, घरांच्या बद्दल आहेत, इतर काही योजना रद्द केलेल्या आहेत असं त्या GR मध्ये नमूद नाही, त्यामुळे त्या योजना सुरू आहेत। परंतु आता काय झालेलं आहे की त्या GR मध्ये त्यांनी एक असं नमूद केलेलं आहे की आता हे जे शैक्षणिक सवलती सुधारणा केलेल्या आहेत आणि प्रसूतीची सुधारणा केलेली आहे हे आम्ही ऑनलाईन त्या सिस्टीममध्ये दाखल करणार आहोत, दाखल करावे असं शासनाने सांगितलंय आणि त्या नावाखाली आता पूर्णपणे ती जी काही BOCW लाईन आहे ती पूर्णपणे सध्या बंद आहे, वेबसाईट बंद आहे। आज काही कसलाही अर्ज भरता येत नाही, एक तर नवीन आणि नूतनीकरण याच्या पलीकडे काहीही अर्ज भरता येत नाही अशी स्थिती आहे। आणि दुसऱ्या बाजूला मात्र जे प्रलंबित अर्ज आहेत त्यांची परिस्थिती तशीच आहे, ती 34 लाखापेक्षा जास्त आहे। प्रलंबित अर्ज सोडवण्याची त्यांची इच्छा नाही। त्यांनी एका बाजूने लोकसेवा हमी कायदा तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 3 महिन्याची हमी सरकारनं दिलेली आहे की 3 महिन्यामध्ये सगळ्यांचे अर्ज, सर्व प्रकारचे अर्ज मंजूर होतील। म्हणजे याचा अर्थ दुसरा असा आहे की 3 महिन्यापूर्वीचे जेवढे सगळे अर्ज असतील 34 लाख ते त्यांनी मंजूर केले म्हणून जाहीर करणं आवश्यक आहे। परंतु अनुभव असा आहे की त्यांनी आता सर्व तालुक्यांच्यामध्ये एक तालुका सेंटर्स चालू केलेले होते, ते तालुका सेंटर चालू करण्यासाठी त्यांनी 20 लाख रुपये दिलेले आहेत, महिन्याला 2 लाख रुपये देतात। तालुका सेंटर्स म्हणजे हे सत्ताधाऱ्यांचीच आणि केंद्र आहेत, त्याने आपले एजंट सगळे तयार केलेले आहेत आणि वर आणि महिन्याला 2 लाख देतात आणि 20 लाख रुपये तयारीसाठी देतात। आणि असा आता परवा त्यांच्या मंडळामध्ये ठराव झालेला आहे, तो वेबसाईटवर उपलब्ध आहे। तो ठराव असा आहे की आणखीन 70 तालुका सेंटर्स त्यांनी मंजूर केलेले आहेत, म्हणजे आणि 70 केंद्र जी आहेत ती त्यांच्यासाठी त्यांनी बहाल केलेली आहेत। आणि एवढं करून सुद्धा त्यांना हे 34 लाख अर्ज निपटारा करू शकत नाहीत। म्हणजे असा एक नुसता डोलारा तयार करायचा की ज्याला ते वर्षाला आता ह्या तालुका सेंटर्सला फक्त 105 कोटी रुपये ते खर्च करत आहेत आणि अर्ज मात्र सगळे प्रलंबित आहेत अशी स्थिती आहे। आणि आत्ता सुद्धा हे जे प्रलंबित अर्ज आहेत ते कुठलेही निकाली निघत नाहीत, जास्तीत जास्त अर्ज नामंजूर केले जातात। अर्ज नामंजूर करत असताना कामगारांना कायद्यामध्ये तरतूद असून सुद्धा त्यांना बचावाची संधी दिली जात नाही, आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली जात नाही, डायरेक्ट अर्ज रद्द करतात आणि सांगतात परत तुम्ही अर्ज करा आणि परत तोपर्यंत अर्जच करता येत नाही अशी स्थिती आहे। त्यामुळं हे जे आहे हे याला आपला आता अनुभव असा आहे, 18व्या दिवसापर्यंत सोनम वांगचुक हे दिल्लीमध्ये प्राणांतिक उपोषण करीत आहेत, त्यांच्याबरोबर
विद्यार्थिनी आहेत. आणि हे उपोषण चालू असताना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याइतपत आता परिस्थिती तयार झालेली आहे. परंतु ह्या BJP सरकारला पर्वा नाही. सोनम वांगचुक हे काही साधी व्यक्ती नाही, ती जागतिक कीर्तीची एक शास्त्रज्ञ व्यक्ती आहे. त्यांनी लडाखसारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी वर्षभर थंडी असते अशा ठिकाणी राहण्यासाठी काही शास्त्रज्ञ म्हणून शोध लावलेले आहेत. जी मुलं नापास होतात त्यांचा विकास करायचा, त्याच्याबद्दलचे प्रयोग त्यांनी केलेले आहेत, ते जगप्रसिद्ध आहे. तर ते उपोषण करत आहेत. काय उपोषण आहे तर हे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा. का राजीनामा द्यावा तर ह्या परीक्षा पेपर्स फुटलेले आहेत, करोडो रुपयाचा गैरव्यवहार झालेला आहे, काही लोकांना अटक झालेली आहे, ते जामीनवर सुटलेले आहेत आता आणि त्याला काही कारवाई हे करत नाही आणि हे स्वतःला जबाबदार म्हणायला तयार नाहीत. पूर्वीच्या काळी असं होतं की रेल्वेचा अपघात जरी झाला तर रेल्वे मंत्री राजीनामा द्यायचे स्वतःला जबाबदार धरून, खरं म्हणजे त्यांचा काही संबंध नसायचा. आणि आता हे सगळं स्वतः करतायत, मंदिरावर दरोडे घालतायत, करोडो रुपये लुटतायत आणि राजीनामा द्यायला तयार नाहीत. सोनम वांगचुक किंवा दीपक त्यांचे जे नेते आणखीन आहेत ते आणि यांच्याबरोबर नेहा यांच्याबरोबर ते अजिबात चर्चा करायला आत्तापर्यंत त्यांनी एकदाही चर्चा केली नाही. तर हे देशातलं वातावरण आहे. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, यांना काही पर्वा नाही. उलट त्यांना द्वेष आहे आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधी, मानवी मूल्यांची जतन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधी त्यांना चीड आहे. आणि लूट, अन्याय, जातीच्या धर्माच्या नावावर कत्तली याच्यावर प्रेम असणारी ही माणसं आहेत. हे त्यांना झालं की आनंदाच्या उकळ्या फुटतात. तर अशी सगळी अवस्था असल्यामुळे या काळामध्ये आपण जर जाऊन मुंबईला एखादा मोर्चा काढला तर पराभव होण्याच्या पलीकडे आपल्याला हातात काहीच मिळत नाही. गेल्या अनेक वर्षापासूनचा अनुभव असा आहे की बांधकाम कामगारांच्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत अशी स्थिती नाही. नाईलाज झाला की मग मान्य करतात. जसं आता हे प्रसूती रजा झक मारत त्यांना मान्य करावी लागलेली आहे. त्यांनी बांधकाम कामगारांना अर्ज भरण्याचं सगळं बंद केलं होतं. ते आम्ही हायकोर्टमध्ये जाऊन केस दाखल केली मुंबईमध्ये, त्यांना ते करावं लागलं. आचारसंहितेच्या काळामध्ये ते बंद ठेवायचे 3-3, 4-4 महिने. तो प्रयोग आम्ही थांबवला. 2020 सालीच आम्ही निर्णय घेतलेला आहे हायकोर्टमध्ये. 2021 सालचा निर्णय आहे. 20 साली केस केल्यानंतर की त्यावेळच्या कामगार मंत्र्यांनी 5,000 रुपये सानुग्रह अनुदान बोनस जाहीर केलेलं होतं. त्याच्याबद्दल निर्णय करावा असा हायकोर्टचा निर्णय. त्याची ती अंमलबजावणी त्याने अजून केलेली नाही. संघटनांच्या बैठका ते बोलवत नाहीत. आणि हे सगळं जो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा कारभार आहे तो सगळा लोकशाही त्यांनी गुंडाळून ठेवलेला आहे. अरेरावी, दादागिरी चालू आहे. कंत्राटदारांचं भलं करायचं काम चालू आहे. शैक्षणिक सुविधा देतो म्हणण्याच्या नावाखाली आणखीन एक कंत्राट त्यांनी तयार केलेला आहे. हा सगळा अनुभव असल्यामुळे की आपल्याला आंदोलनाबद्दल विचार करताना साधं उत्तर देऊन उपयोग नाही. आंदोलन करायला पाहिजे, त्याची पूर्वतयारी करावी लागेल, सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये करावी लागेल, जिल्हा पातळीवर मेळावे व्हायला पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला काही हायकोर्टमध्ये केसेस अजूनही दाखल केल्या पाहिजेत. आणि त्याच्यामुळे असं जर आपण केलं की न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरची लढाई यांची आपण सांगड घातली पाहिजे. आपण शेवटपणे आंदोलन करत राहिलं पाहिजे. यश किती मिळणार आहे, काय मिळणार आहे याची पर्वा न करता आपल्या मागण्या कुठल्या आहेत त्याबरोबर सांगत राहणं हे आपल्याला केलं पाहिजे. आणि आपली जी चळवळ आहे, जी तुम्ही पाहताय की ही जी आमची कृती समिती आहे ती योग्य प्रकारे काम करीत आलेली आहे, चिवटपणे काम करत आलेली आहे. तर ह्या कृती समितीला आपण आर्थिक सहाय्य सुद्धा करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय या न्यायालयीन केसेस आपल्याला दाखल करता येणार नाहीत. आज एखादा चांगला वकील जर हायकोर्टमध्ये द्यायचा झाला तर 2-2 लाख रुपयाची फी द्यावी लागते. आणि असं असून सुद्धा निधी देण्याच्या बाबतीमध्ये कामगारांनी, कार्यकर्त्यांनी कंजूसपणा करून उपयोग नाही. तुम्ही थोडं थोडं जरी दिलं तरी ते
चांगला फंड्स जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही फंड्स द्यावेत, आर्थिक मदत द्यावी. तुमची ही कृती समिती दुबळी ठेवू नका. प्रत्येक यातल्या संघटनाही मजबूत व्हायला पाहिजे आणि ही कृती समितीसुद्धा मजबूत व्हायला पाहिजे. आणि लढ्याची दिशा हीच आहे की एक एक जिल्ह्यांच्या मध्ये आपण मेळावे करून बांधणी करून पुढची तयारी करायला पाहिजे. त्याच्याबद्दलचं निवेदन आपल्याला टाकण्यात येईल, टाकलेलंच आहे यापूर्वी. ते निवेदन सुद्धा तुम्ही पाठवून द्या. हजारोंच्या संख्येने निवेदन त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. हा आंदोलनाचा एक भाग आहे ना. तुम्ही जर निवेदनं पाठवून दिलीत लाखोच्या संख्येने तर सरकारवर त्याचा परिणाम होणार आहे. जशी आता एक कॉंग्रेस पार्टी निर्माण झालेली आहे की अमेरिकेमध्ये बसून दीपकने सगळे लोक संघटित करून त्यांना सभासद करून घेतलेला आहे. त्यामुळं या ज्या सोशल मीडिया जो आहे त्याचा वापर आपण केला पाहिजे. काही मूर्ख लोक म्हणतात काय यूट्यूबचा उपयोग नाही, व्हॉट्सअपचा उपयोग नाही. त्यांना काय उपयोग होतोय तो दिसतोय आणि ते बघितल्यानंतरच ते बोलत असतात. तर हे आपल्याला हा सुद्धा एक प्रभावी मार्ग आहे. तो आपण योग्य पद्धतीने शांतपणे विचार करून त्याचा चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. तर तुम्ही अशा पद्धतीने सहकार्य करा. हे यूट्यूब चॅनल जे आहे ते असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी आहे. हे तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. मी शंकर पुजारी या कृती समितीचा मी निमंत्रक आहे. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366 आणि एवढे मुद्दे मी आपल्यासमोर मांडून आज थांबत आहे. धन्यवाद. लाल सलाम. जय भीम.